बाबूराव या मग उद्या. येतो मग. या. हॅलो राम राम पाहुणे बा. हॅलो राम. काय चालू आहे? झालं की नाही चहा पाणी? हा झालं ना. काय काम होतं? काही नाही, आमच्या शकुली पाहायला या म्हणत होतो. बरं मग कधी यायचं? या मग उद्या. बरं. लावा सर. बसा पाहुणे बा, बसा. दादा बोलाव ना पोरीले. थांब. पाटील येत आहेत. हॅलो पाटील येत आहे ना मग? पाटलांचा बैल गाणा शाण्या घाटात गेला हिराडा. राम मंडळी, ओळखलं की नाही? मी वसंतराव, तुमच्या गावाचा पाटील. आता गावात सर्व मजेत ना? हा असं. अहो तुम्ही मजेत म्हटलं की आम्हाला बी बरं वाटते. आता चाललो आपलं वसंतरावांच्या घरी. वसंतराव आपल्या गावातले. कसं त्यांच्यासाठी पोरगी पाहायचा कार्यक्रम आहे. आदरानं बोलायला जा माणसानं, नाही तर बोलतात मग पाटलाला मानपान पाहिजे. जातो हा. तुम्ही बी तुम्हालाही सांगतो पोरगा कसा आहे का. या पाटील, बसा. हो. अगे जाडो की पाहुणे आले. हा ठेवते. दादा बोलाव ना मग आता पोरीले. थांब. अगे बोलो की शकुला. आई चाले पंचण होता. मग भावाच्या घरी साखर नशील ना रे? मी मामीला म्हणतो. मामी चाले पंचण होता. हा तुमच्यासारखाच होता. दादा बोलाव ना मग आता पोरीले. थांब. अगे बोलो की शकुला. शालू शकुला घेऊन ये. आईला आता भावलो पण. अगं शालू, माझ्या सखूची मैत्रीण शालू. शकूची मैत्रीण शालू. जमते वाटते मला मी. काय मग पोरी, नाव काय तुझं? माझे नाव शकुंतला वसंतराव लोखंडे. का रे, त्या मामाच्या का लोखंडाचा धंदा आहे का रे? अशीच वाटतं कळा. जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते. पोरगी भेटू राहिली. आणि वय किती तुया? वय 22 वर्ष. आणि शिक्षण किती झाला? MBBS. शिवाय मला बुलेटही चालवता येते. बरं. नाही म्हणता बरं शिकवलं माझ्या भावानं. मला काय माहित नाही विचारतो. MBBS म्हणजे काय हो शकू? MBBS म्हणजे म्हशी बघत शेती. काय म्हटलं? MBBS म्हणजे म्हशी बघत शेती. बाई काय हा प्रकार? मग तुला स्वयंपाक बनवता येते की नाही? हा ना, येते 2 मिनिटात येते. आता तू 2 मिनिटात काय बनवतो असं? इप्पी मॅगी. माय बाई पहिलेच तर माझा पोरगा मॅगी सारखा. अजून मॅगी खाऊ काय बनवते काय सांगा. पाहुणा, ज्या पद्धतीने विचारते आमच्या पोरीला जे काही विचारायचं ते. तुझं नाव काय शकू? अगं बाई, हे तर फेवरेट दिसते. म्हणजे तुझं नाव काय शकू? काय मग वसंतराव? किती द्याल सांगा? मी होंडा नाही देणार. हुंडा देण्यास पडेल. हुंडा घेतला तर लगेच मोडलं. काय माय भाऊ हुंडा देत नाही म्हणते. याच्यापेक्षा तर माझी भाऊ पुरला. लाडकी बहीण योजना
वसंतराव हे पोरगी खरी बोलते तुमच्या मुलगा आहे म्हणून सांगतो अहो तो तुमच्या वैकीचा पोरगा आहे शिवाय निर्व्यसनी सांगतात घरचे अलग भक्ती शंकर बघायचं काय हो भक्ती शंकर बघायचं तुझ्या वैकीचं का पोरीने सांगा भक्ती शंकर बघायचं झाला आपला पोर परवडते तुम्हाला बरं बरं मला काय घरी चालत नाही मी विचारतो घरी तुम्ही वहिनीला विचार मला सांगा पण लग्न मोडू नका याची खात्री करा बरं बरं काकू एक गोष्ट सांगतोय तुम्हाला सांग ना बा तुमच्या भावाचीच पोरगी आहे दिसायला मस्त नाही हा शिवाय वैखीची द्या आपल्या अजून पाहिजे पण ते हुंडा देत नाही म्हणतात ना तो हुंडा कशाला मागता केसरी फुकणीचा काय करसाल तुम्ही पण मग हुंडा द्यायलाच पाहिजे तुला अरे आजकालच्या काळामध्ये कोणी हुंडा देतं पहिलं तर याचं होय झालं कोणी पोरगी बी देणार आले हाव बरोबर आहे तू नाहीतरी बघते सोडलं तर याला कशाला कोणी पोरगी मध्ये देऊन नाही राहिले भेटते तर लहान पोरगी करू भेटू राहिले नाणं गुण करणं गप्पा मग तुमच्या विचारानं मी काय म्हणतो नाही देत तर नाही देत हुंडा या पोरगी करून भेटणार नाही पाहिजे बरं बरं मागचा पिछा पुढचा विचार करू नका नको बरं बरं विचारेल येईल घरी विचारतो वसंतराव द्याला पाटील थांबा भले किती ननद बाई गेली विचार ननद बाई इथे काय एक विचारू काय तुम्हाला विचारा ना विचारू मग हा विचारा ना कधी गेल्यावर बा पोरी तरास गिरास नाही देसाल ना नाही बाई सोन्यानं वाढवली नाही पोरगी सोन्याची आहे आता सोनं कोणा त्याची आहे का ते लय लाडानं वाढवली दिले म्हणून म्हटलं त्याला म्हणतात सोन्यानं वाढवली हाव काय बरं घरी कसं बाई सबू तुझं भांडत तटी नाही करत काय करीत तटी घरी तिला काहीच करायला लागणार नाही वाह विचार तुम्ही चांगले आहे ना मग तिला सासरवास का करता नाही नाही पण लग्न झाल्यावर तर ते आमच्या घरी आहे सांगा पाटील मग तारीख हे बा एकच मिनिटात तारीख सांगतो बा ठरलं तर मग 30 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल गोंदनापूर या ठिकाणी 12:70 शकुंतला आणि बाबूरावचं लगीन होईल क्या मग जोट्याला पाया लागून घ्या आय 100 रुपये खाली काढून दिले तुम्ही त्या पोरीला द्यायले पोरी हे कोण दूर राहता हात लावून राहिले नको ते टेकत का पायावर ऐक ना लग्न होऊन आपल्या घरी येऊ रे काय करायचं 10 रुपये द्या 10 रुपये तू म्हणतो म्हणून 10 रुपये देतो काका मले खर्च तू आपल्या घरचंच काढताय होय तिकडे माय बाई का कंजूस असल्या मा 10 रुपये देते फक्त तुझ्या बाप काही दाणी नाही म्हणून राहिली एवढी कॉंग्रॅच्युलेशन भावा धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन आईला वहिनी अति संस्कारी दिसते बरं घे मग वायरे आता माझ्या पोराचं नाव आमच्या बाबूरावांच्या कानावर पडतात छान छान फळ्या आमच्या बाबूरावांच्या कानावर पडतात छान छान फळ्या आमच्या बाबूरावांच्या दातपतील लाकडाच्या फळ्या लढत बाई घ्या मग नावाचं तुम्ही बी घेऊ का खरंच घेऊ का बरं घेतो ऐका ऐका वाकडी तिकडी बाबुई त्यावर भूत वाकडी तिकडी बाबुई त्यावर भूत गणपतरावांचं नाव घेते आमच्या वहिनी 6 महिने आणत नाही दूध घ्या मग वहिनी तुम्ही आता उभा पहिले भोटा एवढं घेऊन घेतलं ना आता मला म्हणते घ्या घेऊ का उभी घरात घेतो मग आता हा घ्या रस्त्यावरून जात होता म्हशींचा गोडका रस्त्यावरून जात होता म्हशींचा गोडका वसंत नावाचं नाव घेते आमची आपल्या ननदबाई ओळखा
50 स्त्रिया असतात मग स्त्रियांची संख्या एवढी कमी का तर त्याचं कारण आहे स्त्रियांवरील अत्याचार भ्रूण हत्या म्हणून जर एखाद्या मुलाला मुलगी हवी असेल तर त्यासाठी मुलगी सुद्धा जगात असायला हवी म्हणून त्या मुलींवरचे अत्याचार थांबवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा स्त्री